चिंचोली काठी येथे गावठाण परवाना मिळवण्यासाठी 7,000 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकासह दोघांवर लाचलुचपत विभागाकडून कारवाई। घर बांधकामास कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक गावठाण परवाना मिळवण्यासाठी ग्रामसेवकाच्या वतीने 7,000 रुपये लाचेची रक्कम खासगी इसम कंत्राटी सेवकामार्फत स्वीकारल्याप्रकरणी मोहोळ तालुक्यातील चिंचोली काठीचे ग्रामसेवक अशा तिघांवर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लाचलुचपत विभागाच्या पथकाकडून सापळा लावून सोमवारी ही कारवाई करण्यात आली। संतोष कुमार नागनाथ वाघ वय वर्ष 37, ग्रामसेवक चिंचोली काठी ग्रामपंचायत, राहणार गवत्या मारुती चौक मोहोळ। परशुराम रवींद्र पाठोळे वय वर्ष 35, सेवक कंत्राटी, राहणार चिंचोली काठी तालुका मोहोळ। सुधीर लांडगे वय वर्ष 48, खासगी इसम, राहणार सावळेश्वर तालुका मोहोळ असे गुन्हा नोंदवल्याची नावे आहेत। तक्रारदारांनी यातील बांधणीसाठी खासगी फायनान्स कडून कर्ज मिळवण्यासाठी अर्ज केला होता। कर्ज मंजुरीसाठी ग्रामपंचायतीतील गावठाण प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामसेवकाची भेट घेतली। यासाठी त्यांनी 10,000 रुपयांची मागणी केली। यावर तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीनुसार शनिवारी पडताळणी करण्यात आली। त्यानुसार ग्रामसेवकाकडून तक्रारदाराला सेवकाला भेटण्यास सांगण्यात आले। त्याने ग्रामसेवकामार्फत 7,000 रुपयांची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। सोमवारी ग्रामसेवकाच्या सांगण्यावरून तडजोडीत ठरलेली 7,000 रुपये रक्कम खासगी इसमामार्फत स्वीकारण्यात आली। ती सेवकाकडे सुपूर्द केल्याने लाचलुचपतच्या पथकाने सापळा लावून ही कारवाई केली। या संदर्भात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे। ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे, उप अधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शिरीष कुमार सोनोने, श्रीराम घुगे, प्रमोद पकाले, हाटखेळे, राजू गायकवाड यांनी केली आहे। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।